गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील यूथ आय एस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण डेली करंट अफेअर्स डिस्कस करत असतो। यामध्ये यूपीएससी प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून आणि एमपीएससी राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्याच्या आपण एक प्रकारचं रिव्हिजन या लेक्चर सिरीजमध्ये घेत असतो। तर बघूयात आजच्या ज्या काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी आहेत त्या नेमक्या काय आहेत। लेक्चर स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। यामुळे काय होईल, जे आम्ही रोज नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर आजची तारीख आहे 17 डिसेंबर 2020। बघूयात आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी काय आहेत। पहिला पॉइंट आहे, नीति आयोगाकडून प्रकाशित व्हिजन 2035 भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण। ओके, तर नीति आयोगाने व्हिजन 2035 भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षक या शीर्षकाखाली एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केलेली आहे। ओके, तर या श्वेतपत्रिकेची नेमकी उद्दिष्टे काय आहेत, तर भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निरीक्षण प्रणाली अधिक उत्तरदायी आणि सूचक व्हावी आणि आवश्यक कृतीसाठी सर्व पातळ्यांवरील तयारी वाढवणे हे याचं मुख्य वैशिष्ट्य आहे। तसेच नागरिक स्नेही सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीमध्ये नागरिकांच्या अभिप्रायाची सोय असणार आहे आणि त्यात प्रत्येकाची व्यक्तिगत अशी गोपनीयता आणि विश्वासार्हता सुनिश्चित राखली जाणार आहे। ओके, त्यानंतर आजारांचे उत्तम निदान, प्रतिरोध आणि नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील माहिती आदान प्रदान प्रणाली अधिक सुधारित होणार आहे। तसेच जागतिक पातळीवर चिंता निर्माण करणाऱ्या सार्वजनिक आरोग्यविषयक आपत्तींच्या वेळी सर्व परिस्थितींचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याचा भारताचा उद्देश देखील या अंतर्गत साध्य होणार आहे। ओके, तर नीति आयोगाकडून एक व्हिजन 2035 भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण या शीर्षकाखाली एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या श्वेतपत्रिकेचे मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे, तर भारतातील ज्या काही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निरीक्षण प्रणाली आहेत त्या अधिक उत्तरदायी आणि सूचक व्हावी आणि आवश्यक कृतीसाठी सर्व पातळींवरील तयारी वाढवणे या अंतर्गत ते प्रयत्न करणार आहेत। देन नागरिक स्नेही सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीमध्ये नागरिकांच्या अभिप्रायाची सोय असणार आहे आणि त्यात प्रत्येकाची व्यक्तिगत गोपनीयता आणि विश्वासार्हता देखील सुनिश्चित राखली जाणार आहे। ओके, त्यानंतर आजाराचे उत्तम निदान, प्रतिरोध आणि नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील माहिती आदान प्रदान प्रणाली अधिक सुधारित होणार आहे आणि जागतिक पातळीवरील चिंता निर्माण करणाऱ्या सार्वजनिक आरोग्यविषयक आपत्तीच्या वेळी सर्व परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याचा भारताचा उद्देश देखील या अंतर्गत साध्य होणार आहे। ओके, तर व्हिजन 2035 नेमकं काय आहे, तर भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण म्हणजेच आरोग्य सुविधा प्रणालीच्या सशक्तीकरणाच्या कामाचा पुढचा भाग आहे। कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यविषयक नोंदी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करणे हा या निरीक्षणाचा मूळ पाया म्हणून वापरून परीक्षणाचे काम मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे व्हिजन 2035 सहाय्यक ठरणार आहे। ओके, लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा असा पॉईंट आहे। तर व्हिजन 2035 नेमकं काय असणार आहे, तर भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण म्हणजेच आरोग्य सुविधा प्रणालीच्या सशक्तीकरणाचा कामाचा पुढचा भाग आहे। कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यविषयक नोंदी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करणे हा या निरीक्षणाचा मूळ पाया म्हणून वापरून प्रशिक्षणाचे काम मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे व्हिजन 2035 सहाय्यक ठरणार आहे। ओके, त्यानंतर सार्वजनिक आरोग्य सुविधा निरीक्षण हे आरोग्य सुविधेच्या प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक पातळ्यांना व्यापणारे महत्त्वाचे कार्य आहे आणि निरीक्षण याचा अर्थ कृतीसाठी माहिती गोळा करणे असा आहे। ओके, तर पत्रिका आरोग्य सुविधेबाबतचे लक्ष आणि त्याचा उभारणीसाठीचे लागणारे घटक निश्चित करते। तर प्रत्येकाची व्यक्तिगत गोपनीयता आणि विश्वासार्हता सुरक्षित राखून व्यक्तिगत सामाजिक आरोग्य सेवा सुविधांचे किंवा आरोग्य प्रयोगशाळा अशा सर्व पातळ्यांवरील सर्व सहभागींना सामावून घेणारी नागरिक स्नेही सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीचे दर्शन देखील या अंतर्गत दिसून येणार आहे। ओके, तर परत एकदा सांगते, जे व्हिजन 2035 आहे त्याची जे मुख्य मोटिव्ह असणार आहे ती अशा प्रकारचे असणार आहेत की
भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण म्हणजेच आरोग्य सुविधा प्रणालीच्या सशक्तीकरणाच्या कामाचा पुढचा भाग आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यविषयक नोंदी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करणे हा या निरीक्षणाचा मूळ पाया म्हणून वापरून प्रशिक्षणाचे काम मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे विजन 2035 सहाय्यक ठरणार आहे. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य सुविधा निरीक्षण हे आरोग्य सुविधेच्या प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक पातळ्यांना व्यापणारे महत्त्वाचे कार्य आहे. त्यानंतर निरीक्षण याचा अर्थ कृतीसाठीचा माहिती गोळा करणे असा आहे. पत्रिका आरोग्य सुविधेबाबतचे लक्ष आणि त्याच्या उभारणीसाठी लागणारे घटक निश्चित करते. तर प्रत्येकाची व्यक्तिगत गोपनीयता आणि विश्वासार्हता सुरक्षित राखून व्यक्तिगत सामाजिक आरोग्य सेवा सुविधा किंवा प्रयोगशाळा अशा सर्व पातळ्यांवरील सर्व सहभागींना सामावून घेणारी नागरिक स्नेही सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीचे दर्शन देखील घडवते. त्यानंतर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन जो 14 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला त्या रिलेटेड माहिती आपण या पॉईंटमध्ये बघणार आहोत. तर दरवर्षी 14 डिसेंबर या दिवशी ब्युरो ऑफ एजन्सी एफिशियन्सी म्हणजेच BEE यांच्या पुढाकाराने देशात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा केला जातो. हा दिवस जागतिक तापमानवाढ आणि हवामानातले बदल यांच्याविषयी जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रित करतो. तसेच ऊर्जा संसाधनांच्या बाबतीत प्रयत्नांना देखील प्रोत्साहन देतो. तर यामागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे तर 2001 साली 14 डिसेंबर रोजी ब्युरो ऑफ एजन्सी एफिशियन्सी याने भारत ऊर्जा संवर्धन कायदा याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली होती. तर या धर्तीवरच 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ओके. त्यानंतर ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी विषयीची थोडक्यात माहिती काय आहे बघा. तर ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी ही एक सार्वजनिक संस्था आहे जी भारत सरकारच्या कार्यक्षम ऊर्जेसंबंधी धोरणांची रचना करते आणि ही संस्था ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. त्याची स्थापना मार्च 2002 मध्ये झाली आणि कार्यक्रमाची आखणी करणे ज्यामुळे ऊर्जेचे संवर्धन आणि कार्यक्रम उपयोग वाढवणे हे संस्थेचे मुख्य कार्य आहे. लक्षात घ्या, परत एकदा सांगते तर दरवर्षी 14 डिसेंबर या दिवशी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी यांच्या पुढाकाराने देशात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. तर हा दिवस जागतिक तापमानवाढ आणि हवामानातले बदल यांच्याविषयी जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रित करतो. तसेच ऊर्जा संसाधनांच्या बचतीच्या प्रयत्नांना देखील प्रोत्साहन देतो. आणि यामागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे तर 2001 साली 14 डिसेंबर रोजी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी याने भारत ऊर्जा संवर्धन कायद्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली होती. तर ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी म्हणजे नेमकं काय आहे तर ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी ही एक अशी सार्वजनिक संस्था आहे जी भारत सरकारच्या कार्यक्षम ऊर्जेसंबंधी धोरणांची रचना करते. ही संस्था ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. त्याची स्थापना मार्च 2002 मध्ये झालेली आहे आणि कार्यक्रमाची आखणी करणे ज्यामुळे ऊर्जेचे संवर्धन आणि कार्यक्षम उपयोग वाढवणे हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे. ओके. देन आपण बघणार आहोत 1 जानेवारीपासून चेक पेमेंटचा नियम बदलणार. तर नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच 1 जानेवारीपासून बँकिंग सिस्टीममध्ये काही बदल होणार आहेत. चेक पेमेंट करण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनेच याबाबत नोटिफिकेशन जारी केलेले आहे. त्यानुसार लोकांना 50,000 रुपयांहून अधिकच्या रकमेवर जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. ओके. तर भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2021 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू होणार आहे. तर या सिस्टीममध्ये 50,000हून अधिकच्या पेमेंटसाठी दुसऱ्यांदा रिकन्फर्म करावे लागेल. या सिस्टीम अंतर्गत SMS, मोबाईल ॲप, इंटरनेट बँकिंग आणि ATM द्वारे चेक लिहिण्याचा तपशील बँकेत जारी करावा लागणार आहे. ओके. त्यानंतर त्याच्या माध्यमातून चेकची तारीख, पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पेई अर्थात रक्कम, घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, रकमेचे डिटेल्स देखील द्यावे लागणार आहे. ओके. लक्षात घ्या, हा एक खूप महत्त्वाचा निर्णय RBIने घेतलेला आहे की 1 जानेवारीपासून पूर्ण बँकिंग सिस्टीममध्ये काही बदल होणार आहेत आणि या अंतर्गत काय होणार आहे की चेक पेमेंट करण्याच्या नियमांमध्ये मुख्य बदल होणार आहे आणि याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत नोटिफिकेशन ही जारी केलेले आहे आणि त्यानुसार लोकांना 50,000 रुपयांहून अधिकच्या रकमेवर जारी करण्यात आलेल्या नियमांचे
पालन करावे लागणार आहे। आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2021 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू होणार आहे। लक्षात घ्या, पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू होणार आहे। तर या सिस्टीममध्ये 50,000हून अधिकच्या रकमेसाठी दुसऱ्यांदा रिकन्फर्म करावं लागेल आणि या सिस्टीम अंतर्गत SMS, बँक मोबाईल ॲप, इंटरनेट बँकिंग आणि ATMद्वारे चेक लिहिण्याचा तपशील बँकेत जारी करावा लागणार आहे। तर याच्या माध्यमातून चेकची तारीख, पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पेई अर्थात रक्कम घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, रकमेचे डिटेल्स देखील द्यावे लागणार आहेत। ओके, तर या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडीचे पॉईंट्स होते जे मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर पहिल्यांदा आपण बघितलं की नीती आयोगाकडून प्रकाशित होणारे व्हिजन 2035 भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण या अंतर्गत जे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते ते। त्यानंतर आपण बघितलं की राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन दरवर्षी 14 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो। तर त्यामागची पार्श्वभूमी वगैरे काय आहे, ब्युरो ऑफ एजन्सी एफिशियन्सी विषयीची थोडक्यात माहिती आपण बघितलेली आहे। आणि त्यानंतर 1 जानेवारीपासून चेक पेमेंटचा नियम बदलणार आहे, त्याच्याशी रिलेटेडची माहिती आपण या लेक्चरमध्ये बघितलेली आहे। जर तुम्हाला याचे PDF हवी असेल तर आमच्या यूथ IAS ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनलवरती मेसेज करा, त्यावर तुम्हाला याची PDF मिळून जाईल। तसेच लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचं आन्सर रायटिंग प्रोग्राम सिरीज देखील जॉईन करायला विसरू नका। यामध्ये आम्ही UPSC मेन्सच्या दृष्टिकोनातून जे काही आन्सर रायटिंग आहे त्या यामध्ये रोज आम्ही नवनवीन क्वेश्चन्स अपलोड करत असतो आणि त्याचं आन्सर देखील तुम्हाला आम्ही चेक करून त्याचा रिव्ह्यू देत असतो। यामध्ये मराठी मीडियमची विद्यार्थी देखील सहभाग घेऊ शकतात, त्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये देखील आन्सर लिहून आम्हाला पाठवू शकता, ते आम्ही तुम्हाला चेक करून त्याचा रिव्ह्यू देखील नक्की देऊ। ओके, तर लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।